नमस्कार। आज आपण अत्यंत साध्या पद्धतीने झटपट कोथिंबीर वडी तयार करूयात। ही वडी कापताना तुटू नये, वातट्ट किंवा भुसभुशीत होऊ नये, मस्त खमंग खुसखुशीत कशी करायची यासाठी आवश्यक टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्रावण महिन्यात मुंबईमध्ये सुद्धा छान छान ताज्या भाज्यांची आवक झाली आहे। कोथिंबीर अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे। म्हणूनच आज आपण मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार करूयात। कोथिंबीर वडी हा महाराष्ट्राचा अगदी पारंपरिक पदार्थ। जशी भाषा अंतरावर बदलते तशीच कोथिंबीर वडी तयार करण्याची पद्धतही बदलते। आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी करायची त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर त्यासाठी इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे। मंडईतनं छान हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर आणली आहे। तिची कोवळी देठं आणि पानं अशा प्रकारे आपण छान निवडून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि थोडीशी कोरडी करून ती मी बारीक कापून घेतली आहे। आणि इथे एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउलच्या मापाने आपण ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी 2 बाउल बारीक कापलेली कोथिंबीर आपण इथे घेणार आहोत। बाउल अगदी दाबून भरणार आहोत कोथिंबीर घेऊन आणि पुढची रेसिपी पाहूयात। पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते। इथे ज्या बाउलने आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच बाउलमध्ये हे बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। साधारणतः 3/4 बाउल आपण इथे डाळीचं पीठ घेतलं आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला घरचा आपला आणि 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतोय आपण साधारणतः 4 ते 5 चमचे। पोहे खाण्याच्या चमच्याने आपण घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेणार आहोत। डाळीचं पीठ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करूयात। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल। इथे कोथिंबीर आणि डाळीचं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि तेही नीट व्यवस्थित मिक्स करूयात। यामध्ये आता आणखी थोडंसं आपण डाळीचं पीठ घालूयात, लागेल तसं घालून घेऊयात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर आता थोडंसं अगदी 2 ते 3 चमचे पाणी मी इथे घालून घेते आणि आपण त्याचा छान गोळा बनेल असं ते मळून घेणार आहोत। हलक्या हाताने आपण ते छान मिक्स करून मळून घेतोय। यामध्ये आणखी थोडंसं उरलेलं जे पीठ होतं ते घालून घेते। यामध्ये पीठ घातल्यावरती आपण ते व्यवस्थित मिक्स करूयात। आपण जास्त पीठ घालायचं नाही, कारण की आपल्याला ही कोथिंबीर वडी जर खुसखुशीत छान हवी असेल तर या प्रमाणात जर आपण पीठ घातलं तर छान आपली वडी तयार होते। या आपण चाळणीमध्ये ती वाफायला ठेवणार आहोत, म्हणून चाळणीला मी छान तेल लावून घेतलं आणि हातालाही तेल लावून घेतलं आणि 3 गोळे साधारणतः एवढ्या आपल्या ह्या जे होणार आहेत त्याचे असे बघा अंडाकृती म्हणजेच सिलेंडरिक असे शेपमध्ये आपण ते वळवून घेणार आहोत। छान तेल लावल्यामुळे हाताला ते व्यवस्थित वळवले गेलेत। आपण वडी बनवण्याच्या पिठामध्ये तेल अजिबात वापरलेलं नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे बघा व्यवस्थित असे हे गोळे आपले वळले जातात। खूप पातळ किंवा खूप घट्ट असं पण हे पीठ तयार केलेलं नाही आहे। इकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यावरती आता चाळण ठेवूयात आणि त्या चाळणीवरती आपण ज्या वड्या तयार केलेल्या आहेत कोथिंबीरच्या ते ठेवून घेऊयात थोडंसं अंतराने आणि आता त्याच्यावरती एक झाकण ठेवूयात आणि साधारणतः 10 ते 12 मिनटं आपण या छान वाफवून घेणार आहोत। हे बघा 12 वगैरे मिनटानंतर हे बघा हात लावून पाहते अजिबात चिकटत नाही आहेत आणि वडीचा रंगही बदलला आहे, त्या म्हणजे आपली ही वडी छान शिजून तयार आहे। मी ती छान गार करून घेतली आहे, आपण पाहू शकता छान गार झालेली आहे वडी। आणि आता या वड्या आपण कापून घेणार आहोत। आपण पाहू शकता वडी आपली अजिबात वातट्ट किंवा भुसभुशीत झालेली नाही आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर बघा अगदी व्यवस्थित आपली वडी अशी कापली जाते आणि या वडीमध्ये डाळीचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ जेव्हा वाफवतो तेव्हा ती त्यातलं पाणी शोषून घेते, त्यामुळे वडी लावताना ती जास्त घट्ट अशी भिजवायचं नाही, त्याचं पीठ मध्यम असं भिजवायचं, त्यामुळे वडी आपली छान कापली जाते आणि वातट्ट होत नाही। हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक छोटासा गोळा सोडून बघितला मी, तो लगेच वर आला आणि करपला नाही, याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे। आणि कढईमध्ये मी आता
4 ते 5च वड्या सोडून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला फेस दिसतोय पहा, तो कमी झाल्याशिवाय आपण ह्या वड्या पलटणार नाही आहोत. त्यासाठी साधारण 1 ते 2 मिनटं लागेल आपल्याला. हे बघा 1-2 मिनटानंतर फेस त्याचा बराचसा कमी झाला आहे. त्यानंतर ह्या वड्या मी आता पलटून घेते आहे. खमंग खुसखुशीत वड्या तळण्यासाठी 3-4 मिनटं आपल्याला द्यावी लागतात. थोडासा पेशन्स सांभाळायचा. वड्या छान तळून घ्यायच्या. आपल्याला हवं असेल तर आपण शॅलो फ्राय करू शकता, खूप छान लागतात. आणि अगदी वाफवलेली वडीसुद्धा खायला खूप छान लागते. हे बघा अशा छान आपल्या खमंग आणि खुसखुशीत, हे बघा आपण पाहू शकता, खूप छान अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. अजिबात भुसभुशीत झाल्या नाही आहेत. वड्या केव्हा भुसभुशीत होतात, जेव्हा आपण त्यामध्ये जास्त पीठ किंवा आणखी दुसरं जे तांदळाचं पीठ वगैरे वापरलं जातं तेव्हा त्या जास्त भुसभुशीत होऊ शकतात, किंवा पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालं की. हे बघा अशा रीतीनं आपल्या या छान खुसखुशीत खमंग अशा कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. अशी ही कोथिंबीर वडी आपण नक्की करून पहा. आपण ही रेसिपी कुठल्या गावातनं, शहरातनं किंवा देशातनं पाहताय हे कमेंटमध्ये कळवा आणि आपण कशा पद्धतीने ही बनवता हेही सांगा. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर, कुटुंबियांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.